आपण अगा गा 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 गा. अरे 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 चांगलंच करंट करतोय. थर्मास बघा कसं नियोजन केलंय. अतिशय सुंदर अशा पद्धतीचं नियोजन गोठ्याचं केलंय. शर्यतप्रेमी आहेत शिवाजी राऊत आणि घातकवर त्यांचं जीवापाड प्रेम आहे. एकनिष्ठ घातकचा फॅन म्हटलं तर काय हरकत नाही. त्याच्या लहानपणापासून ते आता घातक चांगला गुलालात आहे तरी बी त्याच्याबरोबर आहेत. गुलाल नव्हता तरी बी त्याच्याबरोबरच होते आणि आज आहेत. आणि त्याचा हा जोडीचा थर्मास शिवाजी राऊत यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं त्याचं संगोपन केलंय. एकटाच आहे पण चांगला राखलाय. कुठे बिठी नियोजन बा कसे नात पाहिजे दोंडे शिराचा आहे चांगला बघा. माप बीप चांगलं झाले. आता बेंदूर आलाय तर आलोय त्या निमित्तानं आपण त्यांच्या गोट्यावर धावती भेट द्यायला. आणि खूप दिवसापासून त्यांची इच्छा होती की आपली एखादी बावधन खिलार प्रेमी यूट्यूब चॅनलवर माहितीची मुलाखत पडावी की संगोपन कशा पद्धतीने केलंय किंवा चाललंय त्या संदर्भात त्यांचा अनुभव त्यांचा अभ्यास त्यांच्याकडून जाणून घेवते येतीलच. आता कुठेतरी गेले तर बघूया. अतिशय चांगला बैल राखलाय त्यांना आणि बैल शेपूट तळ खोर अतिशय चांगल्या पद्धतीचा मोठं माप. बसाय बी वाळक्यात एवढा पाऊस पडतोय लय भारी. पलीकडे मला मारेल का नाही सांगतो शेव सोडून दे मला तुझं गीता समी कसं दुईला घासराय बरं का नाही. असं नाही काय? मग नाही त्या काय? दिवशी वाचलोय. तू लांब धर बघतो मी धरतो. लांबच तू लांब धर. धरतो. ताणत नाही ना. काय नाही करत मी हे की मी असल्यावर काही करत नाही. तो थोडासा आगाऊपणा करतो. हो 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 त्यो असं हो 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 हो. बावधन खिलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी सुशील बिसाळ आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि आपण अशाच एखादा उणीव चांगल्या नामांकित बैलाची मुलाखत घ्यायला आलोय. आपले मित्र आहेत. आणि प्रथम सांगायचं झालं तर आपला बावधन खिलार चॅनलवर आता महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणारा बेंदूर येतोय सोमवारी 27 तारखेला. तर सर्वांनी यायचे आणि आपल्या बावधन खिलार पेजच्या माध्यमातून लाईव्ह पाहायचे. सर्वांना ज्यांना येता येणार नाही किंवा कामामुळं काय अडचणी असतील त्यांना लाईव्हमध्ये बघायचे. तर आपले खिलारप्रेमी आहेत त्यांच्याशी आपला परिचय करून देऊ. नमस्कार दादा. नमस्कार. तर आपल्या चॅनल बावधन खिलारला आपली परिचय करून द्या आपला आणि आपल्या बावधन खिलार पेज कसं आहे त्याबद्दल 2 शब्द तुमच्याकडून आम्हाला घ्यायचे. नमस्कार. मी शिवाजी राऊत बावधन. माझ्याकडं खिल्लार बैल आहे आणि हा खिल्लार बैल नामांकित आहे आणि बावधन खिल्लार पेज आहे. त्याच्यामुळं त्या पेजमुळं माझ्या बैलाला मला खूप सारी लोक ओळखतात. आता माझी काय एवढी काय पहिली ही नव्हती पण जसा बैल घेतला आहे तसे बरीच लोक ओळखायला लागली. बरं आता हे झालं. आता बैल आपण आणला कसा किंवा इकडं नाद कसा लागला त्या संदर्भात थोडंसं काय आलं. आता मी होतो नोकरीला बरं आणि नोकरीनं आल्यानंतर आमच्या मित्रांनी खोंड घेतली होती. महेश भोसले बाकी असे भरपूर आमचा घातक फॅन्स क्लब म्हणून आहे. बरं त्यांनी खोंड घेतली होती. त्यावेळेला त्यांनीच हा एक खोंड घेतला होता थर्मास आणि घातक. घातक हा शरीराला पळतो आणि आपण शरीराला पळवा घेतला होता. पण आम्ही काय ह्याला पळवला नाही. ह्याला आपल्या घरी ठेवला. आपला नाद म्हणून ठेवला आपल्या घरी. बरं आपलं शेती कामाला आता आपण शेती कामाला चालू आहे. शेती कामाला हाणतोय आपण त्याला. मग त्यावेळेपासून तुम्हाला हा नाद लागला. तेव्हापासून नाद लागला. नाद आता कसं आहे वडिलां आजोबा पण जेव्हापासून बैल होती चुलत्यांकडे आमचा शेवटचा बैल होता अंजीर नावाचा. बरं तो अंजीर विकल्यानंतर आमच्यात काही बैल नव्हता. वडील नोकरीला असल्यामुळं कोण नव्हतं बघत काही नव्हतं. मला आपला लागला मित्र होते बावधन खिल्लार. बावधनमध्ये भरपूर सारी बैल आहेत. त्यांच्या नादानं आपला लागला नाद. मला तुम्हाला खोटं सांगायचं नाही मला आता गाठ पण मारायच नव्हती. बरं आणि त्यात लागलाय ना ह्या बैलानं तुम्हाला बैलानं हे भरपूर शिकवलं भरपूर दिलं. माणसात प्रेम दिलं हे दिलं आणि आहे घरी आपल्या नाद आहे म्हणून ठेवलाय की काय नाही. तर आता बैलाचा हा नाद लागला तुम्हाला तुम्ही सांगितलं
पण बैल सांभाळून बरीच लोक सांगतात की हा नाद बेकार आहे, तर तुम्ही काय सांगाल? असं काय नाही नाद बेकार नाही. नाद हा पाहिजे. तुम्ही कुठनं पण या, बाहेरनं कुठनंही आला, 2 मिनिटं ह्याच्यापेक्षा आला ना, तुमचा सगळा कंटाळा बिंटाळा निघून जातो. काय असं बेकार नाद नाही. नाद हा चांगला आहे. आणि एक दावणीला वस्तू असावी आपल्या. प्रत्येकानं खिल्लार जपलं पाहिजे. आणि आपल्या गावाला परंपरा आहे. आपल्या नातांच्या बघायला आपलं 4 पावलं वडली. आता शर्यतीचा बी नाद आहे. शर्यतीचा नाद आणि हा बहुजनच्या रथाचा किंवा ह्या बैल मोठी धिप्पाड पाळण्याचा नाद हा जर साम्य काय ह्यात किंवा बहुजनच्या बगाडात लय जमीन आसमानचा फरक आहे. शर्यत क्षेत्रात बक्षीस आहे, पायऱ्या आहे, पैसे आहेत तिकडं किंवा जातात बी पैसे येतात बी, पण इकडं नुसतं खाया घालायचे, शेण काढायचे, काही यातनं निष्पन्न नुसतं बैल दावणीला. आपल्या नाथसाहेबांचं बगाड आहे. आपलं बगाडाचं बगाड आहे. 2 पावलं वडली तरी समाधान आहे. त्यात आपलं कधी आलं बघितलं तरी समाधान आहे. असं काय नाही की पैसे असावं किंवा काय, पैशानं काय नाही. ते बी खरं आहे तुमचं म्हणणं, का तर पैशानं सर्व गोष्टी एखाद्या येता येतात असं नाही. पैसा काय आणि नाद असणं बी गरजेचं. पैसा आज आहे उद्या नाही, पण हा कसं आयुष्यभर आहे. ते बी खरं आहे. बरं आता आपण हा किती दिवस झाला त्याची सेवा करतोय आणि आता दाती कसा आहे किंवा किती वयात आणला होता आपण हा लहान बच्चा असताना आणला होता. हा आणि थर्मास नाव ठेवले. थर्मास आणि घातकी 2 लहान असताना आणली होती. बरं. आणि आता दाती 5वा दात लावला नाही. बरं. आता ह्याची खरेदी कुठनं झाली काय? ह्याची खरेदी आमचे मित्र महेश भोसले त्यांनी घेतला होता इथं व्याजवाडीत. व्याजवाडीतनं घेतला होता पिसाळांच्यापासून. साधारण किती वय होतं त्यावेळेस? आपण आणला तेव्हा 7 महिन्याचा होता. 7 महिन्यावर. तिथनं आता 7 महिन्यापासून आपल्यापाशी आहे. 3 वर्ष झालं आपल्यापाशी आहे. बरं. आता ह्याला बगाडात कुठं झोपलाय? शर्यतीला पळवायचा प्रयत्न केला का तुम्ही? शर्यतीला पळवायचा प्रयत्न केला, फेरं पण काढल्यात, पण काय त्याची इच्छा नाही पळायची. म्हणा एवढा त्यालाही नव्हतं आणि ते काय पळलाच नाही. आता शेती कामात चांगला शेती कामात सगळा चालतो. बरं. आता याला त्याला झोपल्याला आहे. गाडीला चालू केलाय. चालू आहे. बरं. आता हिथनं पुढं त्याचं संगोपन तुम्ही करताय, पण वेळ कसा देता की बाबा तुम्ही याला टुरिस्ट गाडी किंवा तुमचं पिकअप आहे? वेळ देतो म्हणजे माझी बायको सांभाळते ह्याला. मी आपलं आलो की माझे भाचे आहेत, मित्र आहेत, सगळे मिळून सांभाळतात. बायको सांभाळते. म्हणजे आलो की आपलं बघतोय, लक्ष देतो. मग घरातला एक सदस्य असल्यासारखं तुम्ही त्याला सांभाळले चांगलं? सदस्य असलं सांभाळले. अगदी लहानाचा मोठा केलाय. आणि याला असंच ठेवायचं आहे. म्हणजे आता त्याला आपण घरीच ठेवणार आहे? घरीच ठेवायचं. मध्ये तुमचं चाललेलं द्यायचं, मग ते कशामुळे चाललेलं काय? आता कसं होते जरा थोडंसं घरचे पण प्रॉब्लेम असते. बरं. आता ही खिल्लारचं संगोपन करत असताना मार्गदर्शन तुम्ही कोणाकोणाचं घेता की बाबा असं वाटतं? ह्याच्या अगोदर काय वाटायचं बैल नव्हतं त्यावेळेस? असं वाटायचं आता मी राहायचो कधी बिंदूर बघितलाय बाबा, आपण यायचो बाहेरनं तेव्हा बिंदूर बघायचो. असं मी कितीतरी वेळा गावात बिंदूर लांब बघून बघितलाय, लांब उभं राहून नाही का. असं वाटायचं की मित्रांकडे बैल आहेत, आपल्याकडे पण असावा. आणि काय हाय लोकांच्या मुलाखती खिल्लार पेजला मी ऐकतो बघतो, आपल्यालाही वाटतं की असावं आपल्याकडे एक वस्तू. पण बघणं करणं स्वतः आता करण्यात किती फरक आहे बघताय. व जाण्याला लागतंय, शेण काढायला लागतं, करायचं यासाठी त्याला काय. पण हा नाद असल्याशिवाय बी मजा नाही. हाय नाद आणि नाटांची पण सेवा होती, सर्वच होतंय. बरं. आता बेंदूर येतोय आपला, आता काय सजावटीचं काय नियोजन केले, वाद्य काय सांगितले, कसं नियोजन ह्या वर्षीचा बेंदुराला येणारे ह्या 2026च्या बेंद्राला कसं सामोरे जाणार आहे तुम्ही? सामोरे यावेळेला वेगळं काय करणार आहे? नाही वेगळं काय, बारामतीच्या हलक्या सांगितलं. बरं. हलक्या आहेत, मित्र काय, बाकी सजावट करायची. वेगळं काय असं बाजारात यावेळेस गोंडे आल्यात किंवा शेंबे घेतले ना, काल कांदा घेतलाय त्याला, शेंबे घेतलेत वेगळ्या. ह्यावेळेस वेगळं आले काहीतरी? वेगळं आले, साज घेतलाय वेगळा. बरं. मग आता बेंदूर आलाय, वेगळा काय रतीब कसं काय? वेगळा रतीब हायच आपल्या 12 महिने बैल तयार असतात. 12 महिने बैल तयार बघायला ना दे, तयारच बैल हवाय. आणि आता आपला बेंदूर कसा निघणार आहे किंवा कशी प्रथा आहे आपल्या गावाला, तुमच्या किंवा आपल्या गावाला कसं? पहिला दाभाड्यांचा माल आहे, त्यांच्यानंतर आपली टाइम भेटेल तशी लोक काढतात. आणि कसं होते खिल्लार प्रेमीचं लाईव्ह तर आहेच, त्या अर्थानं सगळी लोकही बघतात, पाहुणी बघतात, सासरवाडीतली माणसं बघतात, त्यांनाही वाटतं. आता आपल्या पेज बद्दल थोडंसं विचारावंसं वाटतंय की बाबा आपण कुठं कमी पडतोय किंवा जास्त होतोय, की आपला बहुधन खिल्लार पेज कशा पद्धतीनं बाबा तुम्हाला काय वाटतं याबद्दल? चांगलं खिल्लार पेजमुळं घराघरातली बैल गाई सगळ्या महाराष्ट्रातली यातली बघायला भेटतात. कळते बैलांचं कसं आहे काय. बरं लोकांना पेजमुळे खरेदी विक्री होती, कोणाकडे चांगला बैल आहे कोणाकडे वाईट. तुम्ही जी करताय ती अगदी उत्तम आणि चांगलं काम आहे, आणि असंच करत राहावं एवढीच आमची इच्छा आहे.
बरं आता तुम्ही मला सांगितलं की ह्या वासराबरोबर आपण पहिलं घातक घेतला होता किंवा घातक बरोबर ही वासरू होतं, तर घातक हा बैल कुठे आहे आता सध्या? लय घातक हा बैल. आता कसं होते, आम्ही सगळी मित्र आहे आणि आपल्याला काय एवढं वेळ द्यायला जमत नाही, जुळत नाही पळवायला याला त्याला. आमचे महेश भोसले त्यांचा घातक आहे आणि काय आता वेळ एवढा भेटत नाही म्हणून आम्ही गुंची सुट्टीम जायकर आहे त्यांच्याकडे आपण सांभाळायला दिलाय घातक. घातक हा आता महाराष्ट्र केसरी आहे आणि आज पण तो पळायला गेलाय बरं. आणि आजही गटपास झालाय. आता सेमी अजून बघितला नाही, आता बघणार आहे. घातक आम्ही सांभाळायला दिलाय आपला बहिणीला. बरं आता त्यावेळेस तुम्ही घातक ज्यावेळेस पळवत होता तो वर्षभर बैल गटालाच मार खात होता, मग तिथनं तुम्ही पुढं येत बैल पळायला लागला चांगल्या पद्धतीनं. त्या ज्या संघर्षात तुम्ही त्यावेळेस होता, आम्ही त्यावेळेस वेळ होता, मग आता बैल चांगला बोलतोय, मग आता का तुम्हाला वेळ आहे? वेळ म्हणजे काय झाले, आमचा भाऊ थोडासा महेश, हा. तो भाऊ म्हणजे मित्र आहे पण भावागतच आहे. बरं. तो थोडासा आजारी होता, आजारी होता आणि तो मारत होता, त्यामुळे एवढं होत नव्हतं, सगळ्यांना होत नव्हतं. आणि कसं होतं, मित्र आहेत, पोरांचं लग्न व्हायचंय नाही का, पण थोडीशी लोकांना वेळ द्या भेटत नाही पोरांचं काम आहे. बरोबर आहे, त्यानं वेळ नव्हता. आणि आम्ही तुम्हाला काय सांगा, 23 मैदान घरी आले. 23 मैदान नंतर आम्हाला गुलाल भेटले आणि तेव्हापासून आता घातक चांगला पळते. गुलाला ते महाराष्ट्र केसरी झालाय. आम्ही हिंद केसरीला पेडगावला थोडा एकदम 4 बोटाच्या अंतरानं मार खाल्लाय. बरं आता घातकचा जरा इतिहास जाणून घेऊ. घातकची खरेदी कुठं झाली, काय माहिती का तुम्हाला? घातक आता आमचे महेश भोसले, तेव्हा मी काय घातक घेतलं तेव्हा नव्हतं इथं नाही का. बरं. मग त्यांनी आणलाय आणि घातक आणल्यापासून आम्ही फिरं काढून आम्ही सगळ्या मित्रांनी मिळून सांभाळलाय. होय. बरं आता घातकच्या पहिलं मैदान कुठं घातक पळाला? घातक आम्ही पहिलं मैदान पावलं पळशीला. पैशाला कुठल्या बैला बरं? आम्ही पहिला कन्हैयावर पळावला. म्हणजे आता जे कन्हैयाचा फोटो फोटो पाहिलाच. हा. बरं त्यावेळेस काय गट पास झाला कसं? नाही गट नाही, आम्ही गटाला आम्ही आलो एवढं माहित नव्हतं, काय नव्हतं. आम्ही क्षेत्रात नवीन होतो. हा. सगळे आमचे मार्गदर्शक होते, महेश भोसले बाकीचे होते, किल्लार प्रेमी पेज होतं, आम्हाला सांगत होते की असं तसं नाही का, हे करा ते करा. म्हणजे आतापर्यंत बराच तुम्ही संघर्षात ना आलाय आणि खूप संघर्ष करून आज त्याला गुलाल आहे आहे. आणि तेव्हापासून तो गुलालही झाला नाही. नाही चांगला बैल पळला, अजूनही बैल चांगला पाळणार आहे आणि चांगलं सर्वांचं मार्गदर्शन आहे. सत्यम हे बी चांगले म्हणजे खिलार क्षेत्रात किंवा पळाऊ गाडी शरीर क्षेत्रात चांगला त्यांचा अभ्यास आहे आणि तरबीज आहेत ती, आणि ते त्यांच्या मार्गदर्शनाने पळतो म्हणजे काय हरकत नाही. तर पाठीमागं आम्ही आलतो तेव्हा जरा खराब झाला होता असा थोडासा, म्हणजे ही बैल दिसत होता. आता बैल जरा चांगला सुदृढ किंवा चांगली तब्येती त्या सुधारणा दिसती, तर असं काय राज आहे की ह्यावेळेस तुम्ही चांगलं त्याला काय तेव्हा आता आम्ही 2-3 प्रकार ते आपल्याकडे खरं सांगायचं म्हणलं, त्याला सातू आहेत, खिल्लार प्रेमी एक खाद्य ती पण चांगलं आहे ती, हे परत मका आहे, कणसं आहेत, ते सगळं चालू आहे. त्याला टाइम टू टाइम गुळाचं पाणी आणि त्याला कॅल्शियम ही ती सगळ्या गोष्टी चालू आहेत त्याला. म्हणजे त्याची काय हायगाई नाही, खायची हायगाई नाही, सगळं टायमिंगवर खाणं चालणं. साधारण हा खर्च महिन्याचा काढलाय का कधी तुम्ही की बाबा एवढा खर्च होतोय? काय जातो 10,000 रुपये, तर काय ना दे म्हणलं ना पुढे काय नाही ती झालीच की, पण तरी बी असं नाही का वाटत की लगा आपण स्वतःला खात नाही बैलाला देतो? कसं होते आता, हे घरातल्या गतच आहे नाही का, आपल्या मुलागतच त्याला सांभाळलं. माझी बायको, आई वडील, मी, माझी पोरगी सगळ्यांनी प्रेम करतो त्याच्यावर. आणि फक्त काय आता ना दे प्रेम आहे ठेवलाय आपला, म्हणजे त्यानं काम करावं किंवा नाही अशी काय अपेक्षा नाही. काय अपेक्षा ह्याच्यापासून काय अपेक्षा नाही की आपल्याला 4 पैसे कमवून द्यावं, काय फक्त समाधान भेटते बस बघून. त्याच्याकडे एक दिवस नाही आला तर असं तुम्हाला चेन पडत नाही करमत नाही. आता मी बाहेर असतो त्यामुळे करमत नाही. दिवसात किती वेळा चक्कर होती इकडे बाबा? तसं दिवसात मिनिटाला आम्ही सारखंच असतं, सारखं बघतो खाल्लंय का, बसलाय का, काय केलंय का. आणि त्यामुळं परपंचात भांडणं करायला वेळ गावत नाही की बाबा त्या नादानं आपला परपंच बी इकडे एखादा सदस्य वाढला की घरात गोडी गुलाबी राहते. बायकोला पण आवड आहे सांभाळ. सर्व आपलं म्हणजे कसं आहे, बावधन हे एक गुराढोरांच्यातच वाढलेलं गाव आहे की प्रत्येक माणूस आलेला तुम्ही आता बघता किती शांत उपाय देऊ. तर नाही तर गेल्या बारीनं आमच्या वतीनं वार केला असता, दुसऱ्या माणसाला येऊन देत नाही ते, बरोबर ते नाही कोणाला येऊन देत ते.
आम्ही मागे सोडायचा प्रयत्न केला, पार्टी जेवली आम्ही तुमची, कारण त्यांचा इतिहास सांगायचा आम्ही पैज लागली होती. काय पैज होती ती सांगा जरा. आम्ही असंच बसलो होतो मित्र यांच्याबरोबर पहिली लावली. म्हणलं जर तुमच्यात दम असेल तर बाहेर काढून दाखवा. की म्हणली काढला तर म्हणलं देतो पार्टी. आणि यांनी काढला त्याला बाहेर, लय अतिक्रमण करून पार मेका उपटून काढला. लय पण बैल मारला असता आम्हाला त्यावेळी दिवसापासून आम्ही अजून भेटतो की बैल मारल, कारण का की हा बैल दुसऱ्या माणसाला सोडून देत नाही. दशरथ आणि मी सोडायला तो रातच्या 11 वाजता बाहेर काढला आम्ही, पण बैल फडच्यावर तरी नाही तर मागच्यावर तरी पडत होता. आता मालक आहे म्हणून शांत आहे. बैलाचं जेवढं जीव लावल तेवढा तो बैल एका कासऱ्यावर किंवा असा मारणार नाही, पण वेगळ्या माणसाला जवळ बी येऊन देणार नाही. असं त्या बैलाचं वैशिष्ट्य चांगलं झालंय आता. आणि आता सायदाती झालाय, कसं झालंय नाही थोडासा राहिला म्हणजे कडदाती राहील. आता बडवून आपला माझी इच्छा आहे फक्त नाही बघाडाचं दुर्वी वाढल्याशिवाय त्याला बडवायचं नाही. बडवायचं. एक दुर्वी वाढून आपली नातांची चटणी आपली एक दुर्वी वाढायची मग याला बडवायचं. माझी इच्छा आहे अंडोपाना दुर्वी वाढावी. होईल की इच्छा पूर्ण तुमची, काय हरकत नाही. बावधन खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार. खूप दिवसानंतर हा योगायोग आलाय, तर साधारण 2 वर्ष झाला आपण पेज चांगल्या पद्धतीत चालवतोय, पण आपल्याला बी गाडी धंद्यामुळे वेळ गावाना आणि आपल्याला वेळ असला की ह्याला वेळ नाही. आज आपल्या बावधन महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणाऱ्या बावधन बेंद्रानिमित्त कसं नियोजन आहे किंवा काय तयारी चालली ह्यासाठी आपण आलो होतो. आणि पाऊस बी चांगल्या पद्धतीचा ह्या वर्षी पडतोय, त्यामुळं सर्व शेतकरी वगैरे पेरण्या झाल्या, सर्व आनंदाचं वातावरण आहे आता गावात. आणि बावधन खिलारमध्ये मी आता इथंच रजा घेतो, थांबतो. आणि मला एकच सांगायचं बावधन खिलारमध्ये की आमचा फतकला बेंदूर आहे. सकाळी 11 वाजता बेंदूर चालू होतो. सर्वांनी बावधन खिलार पेजला बेंदूर बघावा आणि पेजला आमच्या फॉलो करावं, सबस्क्राईब करावं. अतिशय चांगल्या पद्धतीने पेज चाललेलं आहे, असं तुम्ही चालवावं एवढी तुमच्या ज्यांनी नाथसाहेबांच्या ज्यांनी प्रार्थना करतो की बावधन खिलार प्रेमीला सर्व लोक बरोबर प्रार्थना करतात, अशीच करत राहील. चालते आभारी. नाही एकट्याला नाही तो एकट्याला हलवून देत नाही करंट आहे त्याला. ओ हो गप गप हो गप हो हो गाडी पाडेल. हो गप गप गप. त्याला ह्याला सवय लावायची, मागणं डायरेक्ट वशेंडावर टाकायचा, मागणं पहिला टाकायचं आणि मग पुढे हात घालायचा. असं नाही काय देत मला ते काय करून देत, बाकी कुणाला नाही, मला काय करून करत नाही ते. बाकी नाही कोणाला हात बीत लावून देत अंगाला. दुखा द्या दसतीस तू कुठे न्यायचा. हो हो पुढं मी पुढे चालू का. हा वेला नाही नाही मला माहित नस हे तसं आहे. थांब तू मागच जा, चाल तू पडत माग सर काय पोरांनो तिकडे पुढे तिकडे. ओढ तुझ्याकडे थांबा का आम्ही जाऊ नका. ओढी की तिकडे फिरून येते नाही काय काय आता पडून कुठे घेऊन एक. हो 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 सर मागे सर ते नाही काय आम्हाला कुठं चाललाय कशाला कधी येणार आहे माघारी. एक फुटू घे रे दादा ये थोडं जवळ असं आहे की लांब